चॅप्टर आहे बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. ओके, या चॅप्टरमध्ये असा नंबरवाला डाटा खूप आहे. ज्या ठिकाणी जो नंबरचा डाटा पाठ करायचा असेल मी तो सांगेल, आणि ज्या एखाद दोन डाटा असे असतील की ज्याला पुन्हा पुन्हा फक्त वाचायला सांगेल. ओके, हे चॅप्टर होऊ शकतो, फक्त 1-2 रीडिंग मारायचे. ठीक आहे, आता बघू आपण फास्टमध्ये. तर बायोडायव्हर्सिटी हे नाव कोणी दिलेलं आहे? एडवर्ड विल्सननं. हे सायंटिस्टचं नाव पाठ करायचं. एडवर्ड विल्सननं काय दिलं? बायोडायव्हर्सिटी नाव दिलेलं आहे. पुढे 20,000 स्पेसीज ऑफ अँट, म्हणजे आता पूर्ण म्हणजे अर्थवर झालं तर 20,000 स्पेसीज कशाच्या आहेत? अँट्सच्या आहेत. मुंग्यांच्या 20,000 प्रजाती आहेत. पुढे 3 लाख स्पेसीज ऑफ बिटल्स, 20,000 स्पेसीज ऑफ फिशेस अँड 20,000 स्पेसीज ऑफ ऑर्किड्स. ठीक आहे, ऑर्किड्स कशा? एक फुलाचा प्रकार आहे. ठीक आहे, तर अँट्स आणि ऑर्किड्स या दोघांचे पण किती आहेत? 20,000 आहेत. आणि 3 लाख स्पेसीज ऑफ बिटल्स आहेत आणि 28,000 कशाच्या स्पेसीज आहेत? फिशच्या आहेत. पुढे आता हे दिलेलं आहे काय की जेनेटिक डायव्हर्सिटी. तर जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? सरळ जेनेटिक व्हेरिएशन. ठीक आहे, याच्यामध्ये सरळ याचं एक्झाम्पल पाठ करून टाकायचं. काय जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे कशामध्ये बघायला भेटतं? रॉफिलिया वोमिटोरिया. काय? रॉफिलिया वोमिटोरिया काय आहे? हे मेडिकल प्लांट आहे. कुठं भेटतं? हिमालयन रेंजेसमध्ये भेटतं. बस एवढंच लक्षात ठेवायचं. लक्षात जेनेटिक व्हेरिएशन कोण दाखवतं? रॉफिलिया. म्हणजे जेनेटिक व्हेरिएशनचं एक्झाम्पल कोण आहे? रॉफिलिया वोमिटोरिया. ठीक आहे, हे कसं आहे? मेडिसिनल प्लांट आहे. कुठं भेटत असतो? हिमालयन रेंजेसमध्ये भेटत असतो. असं पाठ करायचं त्याला. ठीक आहे, पुढे काय दिलं? 50,000 जेनेटिकली डिफरंट स्ट्रेन ऑफ राईस, म्हणजे 50,000 वेगवेगळे जेनेटिक्सवाले राईस आहेत. आणि 1,000 व्हरायटीज ऑफ मँगो, म्हणजे मँगोजच्या 1,000 काय म्हणतात प्रजाती वगैरे आहेत. एवढे मँगोजचे व्हरायटीज आहेत. पुढे स्पेसीज डायव्हर्सिटीमध्ये हे स्टेटमेंट पाठ करायचं खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन दरवेळेस याच्यातून विचारू शकतो. पुढे काय? वेस्टर्न घाट हॅव अ ग्रेटर ॲम्फिबियन स्पेसीज डायव्हर्सिटी दॅन द ईस्टर्न घाट. म्हणजे काय? वेस्टर्न घाटमध्ये ॲम्फिबियन्सची जी स्पेसीज आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे. कोणापेक्षा जास्त आहे? तर ईस्टर्न घाटपेक्षा. हे सेंटेन्स पाठ करायचं. ठीक आहे, आता नेक्स्ट पेजवर काय आहे की IUCN एक संस्था आहे जी की 2004मध्ये आली होती. तर त्याचं काय लक्षात ठेवायचं? IUCN 2004मध्ये आली आणि त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे, एकदा दोनदा वाचायचं होऊन जाते लक्षात. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये? पुढे हे लक्षात ठेवायचं की रॉबर्ट मे एक सायंटिस्ट होता. त्यानं काय सांगितलं की पूर्ण ग्लोबल म्हणजे आपल्या पूर्ण पृथ्वीवर किती प्रजाती आहेत? आत्तापर्यंत 7 मिलियन प्रजाती आहेत. ठीक आहे, एवढं पाठ करायचं. पुढे मोर दॅन 70 ऑफ ऑल द स्पेसीज रेकॉर्डेड आर ॲनिमल व्हाईल प्लांट्स कंप्रायझेस नो मोर दॅन 22% ऑफ टोटल. म्हणजे काय? पूर्ण पृथ्वीवर 70% ॲनिमल्स आहेत असं एवढंच वाचायचं. पूर्ण पृथ्वीवर 70%पेक्षा जास्त काय आहेत? ॲनिमल्स आहेत. आणि प्लांट्स किती आहेत? 22%पेक्षा कमी प्लांट्स आहेत. ठीक आहे, हे सेंटेन्स 2-3दा वाचायचा. पुढे among the animals insects are more than the 70% that of among the animal insects are more than the 70% out of every 10 animals on the planets and there are 7 insects. ठीक आहे, तर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बाकी सगळ्या ॲनिमलपेक्षा इन्सेक्टची संख्या खूप जास्त आहे. मोर दॅन 70% काय आहेत? इन्सेक्ट्सच आहेत. ठीक आहे, प्रजातीमध्ये. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं. 70% टोटल. ठीक आहे, खालची लाईन लक्षात ठेवायची. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे की हे वाला लक्षात ठेवायचं. इंडिया हॅज ओनली 2.4 वर्ल्ड लँड एरिया. म्हणजे पूर्ण वर्ल्डच्या लँड एरियापैकी इंडियाचा किती आहे एरिया? 2.4 आहे त्याच्या रिस्पेक्टमध्ये. अँड इट शेअर द ग्लोबल स्पेसीज डायव्हर्सिटी इज ॲन इम्प्रेसिव्ह 8.1%. म्हणजे काय? पृथ्वीची पूर्ण जागेपैकी 2.4% जागा आपल्या भारताची आहे. आणि आपला भारत किती स्पेसीज डायव्हर्सिटी देतो? 8.1%. ठीक आहे, पूर्ण दुनियाच्या 8.1% स्पेसीजची जी प्रजाती आहेत ते कशामध्ये भेटतात? आपल्या इंडियामध्ये भेटतात. ठीक आहे, पुढे इंडिया इज द वन ऑफ द 12 मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज इन द डायव्हर्सिटी कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. म्हणजे वर्ल्डमध्ये टॉप 12 काय म्हणतात डायव्हर्सिटीवाल्या कंट्रीज आहेत. टॉप मेगा काय म्हणतात 12 मेगा डायव्हर्सिटीवाल्या कंट्रीज आहेत. त्यामध्ये इंडियाचा आपला एक नंबर येतो. ठीक आहे, तर हे एक पॉईंट पाठ करून टाकायचा. पुढे काय दिलेलं आहे? पुढे हे नंबर पाठ करायचा. इंडिया हॅज हे वाला नंबर. इंडिया हॅज 1 lakh प्लांट स्पेसीज आणि 3 lakh ॲनिमल स्पेसीज. ओके, डन. हे ग्राफ म्हणण्यापेक्षा हे जे डायग्राम्स आहेत हे पेपरला येऊ शकतात. ओके, याच्यामध्ये काय दाखवलं की इन्सेक्टची संख्या खूप जास्त आहे. ठीक आहे, असं दाखवलं. तर हे ग्राफ असं दिलेलं आहे. ठीक आहे, हां. नेक्स्ट
नेक्स्ट आता याच्यामध्ये काय पाठ करायचं आहे की अल्टिट्यूडनुसार ग्रेडियंट म्हणजे अल्टिट्यूड ग्रेडियंट म्हणजे काय, जसं जसं आपण पृथ्वीच्या एका सेंटरपासून पोलकडे जातो तेव्हा स्पेसिसमध्ये चेंजेस येतात. तर काय चेंजेस येतात हे स्टेटमेंट पाठ करायचं. स्पेसिस डायव्हर्सिटी डिक्रीजेस ॲज वी मूव्ह फ्रॉम इक्वेटर टू द पोल्स. म्हणजे काय, पृथ्वीच्या असं इक्वेटर सेंटर लाईनपासून असं वरी पोलकडे जात असताना स्पेसिस डायव्हर्सिटी डिक्रीज होते. म्हणजे स्पेसिसची जी विविधता असते ती काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे, हे सेंटेन्स पाठ करायचं इम्पॉर्टंट आहे. दुसरं, आता हा जो दिलेला आहे हे प्रत्येक कोलंबिया, न्यूयॉर्क, ग्रीनलँड, इंडिया यांच्यानुसार त्यांच्यामधले ॲनिमल्स बर्ड्सची संख्या दिलेली आहे. तर ही बर्ड्सची संख्या आणि हे जे आहे 41N हे जे आहेत ते पाठ करून घ्यायचं. कोलंबिया कुठं आहे, इक्वेटरला आहे, त्याच्याकडे किती बर्ड्स आहेत, 1400 बर्ड्स आहेत. न्यूयॉर्क कुठं आहे, 41 डिग्री N टेम्परेचरवर आहे. टेम्परेचर नाही आहे बरं, हे टेम्परेट आहे. ठीक आहे, लोकेशन आहे. 41N टेम्परेचर आहे, त्याच्याकडे बर्ड्स किती आहेत, 105 बर्ड्स आहेत. ग्रीनलँड किती आहे, 71N पोलवर आहे. ठीक आहे, तर त्याच्याकडे बर्ड्स किती आहेत, 56 बर्ड्स आहेत. आणि इंडियामध्ये आपला कुठं राहतो आपण, ट्रॉपिक एरिया, तर त्याच्यावर काय आहे, त्याच्याकडं आपल्या इंडियाकडे किती आहेत, 1200 बर्ड्स आहेत. ठीक आहे, तर असे नंबर पाठ करायचे. आता हे ग्रीनलँड कुठे आहे, पोलवर आहे, आणि इक्वेटरवर कोलंबिया बघायचं. म्हणजे इथून अशी काय झालेली आहे संख्या, स्पेसीची डायव्हर्सिटी कमी झालेली हे त्यांना सांगायचे. बट आपल्याला हे पाठ करायचं, हे क्वेश्चनमध्ये विचारू शकतात. ठीक आहे, पुढे आता काय बघायचं, ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये कोणत्या स्पेसीज किती आहेत हे पाठ करायचं. ठीक आहे, ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये 40,000 प्लांट्स आहेत, 3,000 फिशेस आहेत, 1300 बर्ड्स आहेत, 427 मॅमल्स आहेत, 427 ॲम्फिबियन्स आहेत, 378 रेप्टाईल्स आहेत, आणि मोर दॅन 1,25,000 इनव्हर्टिब्रेट्स आहेत. ठीक आहे, एवढंच पाठ करायचं. पुढे हे एक कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावर दरवर्षी प्रश्न येतो. ठीक आहे, या चॅप्टरमध्ये दरवर्षी प्रश्न येणारे 2 ते 3 टॉपिक्स आहेत. मी तुम्हाला ते मार्क्स करेल आणि ते सांगेल की तो दरवर्षी येणार आहे, आणि ते तसंच पाठ करायचं. ओके, स्पेसिस एरिया रिलेशनशिप हे जे टर्म आहे हे कोणी सांगितलं, कोणी दिलेलं आहे, अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चनमध्ये विचारतात स्पेसिस एरिया रिलेशनशिप कोणी दिलं, तर अलेक्झांडर वॉन हम्बोल्टनं दिलं. ठीक आहे, हे स्टेटमेंट काय सांगत आहेत, म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं, स्पेसिस richness within a region increased with the increasing explored area but only up to a limit. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की एखाद्या एरियामध्ये स्पेसीची जी रिचनेस आहे ती एक ठराविक असते, पण आपण जसं एरिया वाढवत जातो तसं काय भेटत जाईल, आपल्याला पूर्ण त्या एरियामध्ये खूप सारे स्पेसीस भेटत जातील. ठीक आहे, पण काय म्हणत आहे, कुठपर्यंत, एका लिमिटपर्यंत. कारण एका लिमिटनंतर काय होतं की आपलं काय म्हणता येईल, एरिया संपून जातो. ठीक आहे, ते एवढं हे स्टेटमेंट पाठ करायचं. हे कोणी काय केलेलं आहे, अलेक्झांडर हम्बोल्टनं हे टर्म दिलेलं आहे, एवढंच पाठ करायचं. ठीक आहे, नेक्स्टमध्ये काय लक्षात ठेवायचं की हे द रिलेशन बिटवीन द स्पेसीज रिचनेस अँड एरिया ऑफ वाईड व्हरायटी ऑफ टॅक्झा इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. ठीक आहे, म्हणजे हे जो ग्राफ आहे का तो काय आहे, रेक्टँग्युलर हायपरबोला आहे, हे पाठ करायचं. क्वेश्चनमध्ये ते विचारू शकतात की स्पेसीज एरिया रिलेशनशिप, किंवा हे सेंटेन्स देऊ शकतात, द रिलेशनशिप बिटवीन द स्पेसीज रिचनेस अँड एरिया ऑफ वाईड व्हरायटी ऑफ टॅक्झा विच ग्राफ शो. ठीक आहे, तर मग काय येईल, रेक्टँग्युलर हायपरबोला येईल. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे पाठ करायचं. ठीक आहे, पुढे काय पाठ करायचं, याचा हा फॉर्म्युला log S = log C + Z log A. ठीक आहे, लक्षात. आणि याच्यामध्ये काय, यस म्हणजे काय आहे, स्पेसीज रिचनेस आहे. यस म्हणजे काय आहे, इथं दिलेलं आहे खाली, स्पेसीज रिचनेस आहे, ते तेवढं एक पाठ करायचं. आणि झेड म्हणजे काय आहे, रिग्रेशन कोइफिशियंट. ओके, ते 2 टर्म प्लीज पाठ करून घ्या. पुढे काय दिलं आहे, फॉरगिव्हरस बर्ड्स अँड मॅमल्स ट्रॉपिकल फॉरेस्ट स्लोप इज 1.5. ठीक आहे, म्हणजे हे स्टेटमेंट पाठ करायचं. फॉरगिव्हरस बर्ड्स आणि मॅमल्स इन ट्रॉपिकल रिजन, म्हणजे ट्रॉपिकल फॉरेस्टसाठी स्लोप काय आहे, हे असतो स्लोप. ठीक आहे, हा स्लोप काय आहे, 1.5 वाला आहे. ठीक आहे, लक्षात. पुढे जर ग्राफमध्ये विचारलं की हा ग्राफमधला हा स्लोप कोणाचा आहे, तर ट्रॉपिक रेन फॉरेस्ट म्हणून आन्सर देऊन टाकायचं. ओके, आणि या स्लोपचा तर फॉर्म्युला आपण वरी पाहिला, पण अशा कर्व स्लोपचा जर फॉर्म्युला विचारलं तर काय आहे, S = CA/Z. ओके, पुढे याच्यामधलं काय आहे, लक्षात ठेवायचं हे खालचं, डेव्हिड टिल्मन लॉंग टर्म इकोसिस्टीम
एक्सपेरिमेंट म्हणजे हे एक्सपेरिमेंटमध्ये जस्ट 2-3 वाचून सोडून द्यायचं. काय म्हणत आहे, युझिंग आउटडोअर प्लॉट शोज दॅट द प्लॉट विथ मोर स्पेसिस शोज लेस इयर टू इयर व्हेरिएशन इन टोटल बायोमास, इन्क्रीज द बायोडायव्हर्सिटी, कंट्रीब्युटेड टू द हायर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं, आता घराजवळ एक छोटा प्लॉट असतं तर त्याच्यामध्ये काय तर आपल्याला थोडेफारच किडे प्राणी वगैरे बघायला भेटतील, पण जसं आपण प्लॉट वाढवत जाऊ तसं काय होत जाईल, खूप सारे किडे बघायला भेटतील आणि आपल्याकडं खूप बायोमास पण वाढेल आणि प्रोडक्टिव्हिटी पण वाढेल, असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त 2-3 वाचायचं आणि सोडून द्यायचं. कदाचित जर हे सेंटेन्स दिसलं आपल्याला तर लक्षात यावं की डेव्हिड टिलमन म्हणले होते, बस त्याच्यामुळे. ठीक आहे, आता जे इम्पॉर्टंट आहे ह्या रिवर्ट, हे काय आहे, रिवर्ट प्रॉपर हायपोथायसिस, हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, हे पाठच करायचं. रिवर्ट प्रॉपर हायपोथायसिस कोणी दिलं आहे, पॉल एरनरिचनं दिलेलं आहे. ठीक आहे, पाठ करायचं. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे तर त्याच्या हायपोथेसिसमध्ये का त्यांना एक सांगितलं होतं की सगळं इकोसिस्टम कसं आहे, एरोप्लेनसारखं आहे. ठीक आहे, एरोप्लेनसारखं आहे. रेवेट्स ऑन द विंग्स. रेवेट्स म्हणजे सेंटरला कोणी असते, स्पेसीज असतात आणि त्याचे जे पंख असतात एरोप्लेनचे ते कसे म्हणून काम करत असतात, की स्पेसीज म्हणून काम करत असतात. ठीक आहे, याला म्हणत असतो आपण रेवेट प्रॉपर हायपोथेसिस. आता याच्यात क्वेश्चन काय विचारते, एरोप्लेन म्हणून सायंटिस्टनं एरोप्लेनला कोणाची उपमा दिली तिथे, इकोसिस्टमची. तर रेवेट्सला आपण काय म्हणलं होतं सायंटिस्टनं, तर स्पेसीज म्हणलं होतं. रेविट्स ऑन द विंग्सला काय म्हणलं होतं, तर की स्पेसीज म्हणलं होतं. ठीक आहे, हे असंच पाठ करायचं. ओके, नेक्स्ट लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय झालं की जसं जसं टाईम पुढे चलत गेला तसं काय झालं, बरेच प्रजाती मरून गेले. तर ते कोणते प्रजाती एक्सटिंक्ट झाले. एक्सटिंक्शन म्हणजे काय असतं की ते प्रजाती लुप्त झाले. तर ते कोणते आहेत त्यांचे नंबर लक्षात ठेवायचे. एक्सटिंक्शन मोर दॅन 2000 स्पेसीज ऑफ अ नेटिव्ह बर्ड्स. तर नेटिव्ह बर्ड्सची एक्सटिंक्शनची संख्या किती आहे, 2000 नेटिव्ह बर्ड्सची एक्सटिंक्शन झालं. पुढे IUCN रेड लिस्ट 2004, आपण IUCNचा लॉंग फॉर्म मागेच पाहिला. ठीक आहे, त्यांच्यानुसार आत्तापर्यंत 2004पर्यंत किती 2004पर्यंत नाही, त्यांच्यानुसार फक्त असंच लक्षात ठेवायचं, एक्सटेन्शन ऑफ 784 स्पेसीज गेलेले आहेत. म्हणजे 784 स्पेसीजचं काय झालेलं आहे, एक्सटेन्शन झालेलं आहे स्पेसीजचं. बरं, ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये कोणत्या स्पेसीज होत्या त्याचा नंबर पाठच करायचा. ठीक आहे, 338 वर्टिब्रेट्स होते, त्याच्यातले 359 इनवर्टिब्रेट्स होते आणि 87 प्लांट्स होते. ठीक आहे, हे काय सांगितलं त्यांनी की मागच्या 500 वर्षामध्ये एवढे गेलेत. ठीक आहे, म्हणजे लास्ट 5 इयरमध्ये किती गेलेत, 784 स्पेसीज एक्सटेंड झालेत. हे 784 स्पेसीज मागच्या 5 वर्षामध्ये एक्सटिंक्ट झालेत, लुप्त झाले. तर ते कोणते होते नंबर पाठ करायचे. पुढे द लास्ट 20 years अलोन विटनेसेस द डिसअपिअरन्स ऑफ द 27 स्पेसीज. म्हणजे मागच्या 20 वर्षामध्ये 27 स्पेसीज काय झाल्या, एक्सटिंक्ट झाल्या, डिसअपिअर झाल्या, दिसेनासे. पुढे हे पॉईंट लक्षात ठेवायचं, ॲम्फिबियन्स आर मोर व्हर्नरेबल टू एक्सटिंक्शन. हे पॉईंट पाठच करायचं. म्हणजे काय, याच्यानंतर जे ॲम्फिबियन्सची जी प्रजाती आहे ती आता एक्सटेन्शनच्या मार्गावर आहे किंवा त्यांचे आता खूप चान्सेस आहेत की ते एक्सटिंक्ट होणार आहेत, लुप्त होणार आहेत. ठीक आहे, हे पाठ करायचं. पुढे काय दिलेलं आहे की 15,000 स्पेसीज ऑफ वर्ल्ड वाईड आर फेसिंग द थ्रेटेन ऑफ एक्सटिंक्शन. ठीक आहे, हे पण पाठ करायचं. म्हणजे काय, 15,500 स्पेसीज अशा आहेत की जे फेसिंग द थ्रेट ऑफ एक्सटिंक्शन, म्हणजे त्यांना भीती आहे की ते आता लुप्त होऊ शकतात म्हणून. ठीक आहे, हे एवढं पाठ करायचं. पुढे आता त्यांचं म्हणणं आहे की असे मोठमोठाले एक्सटिंक्शन म्हणजे काय, असे लुप्त होणारे प्राण्यांचे आत्तापर्यंत 5 एपिसोड आले. 5 एपिसोड आले म्हणजे काय, आत्तापर्यंत एकदाच खूप सारे प्राणी लुप्त होण्याचे कसे 5 सिच्युएशन झाले. त्यामुळे हे वर्ड लक्षात ठेवायचा, 5 एपिसोड ऑफ मास एक्सटिंक्शन. मग याच्यावर क्वेश्चन कसा येतो की पास्टमध्ये, ठीक आहे, पास्टमध्ये आत्तापर्यंत किती मास एक्सटिंक्शन झाले, तर आन्सर येणार 5 एक्सटिंक्शन झाले. ठीक आहे, किंवा 5 एपिसोड जे ऑप्शनमध्ये असतं ते टिक करायचं. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, पाठ करायचं. ठीक आहे, आता सायंटिस्टचं म्हणणं काय आहे, सिक्स्थ एक्सटिंक्शन प्रेझेंटली इन प्रोग्रेस इज 100 to 1000 टाइम्स फास्टर. म्हणजे आता नवीन येणारा जो 6thवाला जो एक्सटिंक्शन असेल तो काय असेल, आत्तापर्यंत पाहिलं त्याच्यापेक्षा 100 ते 1000 टाइम फास्टर असेल. ओके, एवढं पाठ करायचं. आता हे इम्पॉर्टंट आहे, या सेगमेंटमधून दरवर्षी प्रश्न आलेला आहे, यावर्षी पण येईलच. ते काय आहे की रिसेंट एक्सटिंक्शनचे प्राणी आहेत, म्हणजे एवढ्यात जे लुप्त झालेले प्राणी आहेत त्यांचे नाव आहेत. तर हे कसं करायचं, सरळ पाठ करायचं. इकडे आहेत प्राणी आणि हे त्यांचे आहेत कंट्री वगैरे जिथून ते गेलेत. तर हे पाठ करायचं. डोडो मॉरिशस, क्वागा आफ्रिका, थॅलॅसिन ऑस्ट्रेलिया, सिटर सी काऊ रशिया, 3 सब स्पेसीज ऑफ टायगरच्या 3 स्पेसीज कोणत्या, बाली, ज्वाना आणि कॅस्पियन. हे तिन्ही वाघाच्या जे स्पेसीज होत्या ते लुप्त झाल्या. ओके, आणि हे वरी काय दिलेले, त्यांचे कंट्री आणि ते प्राणी दिलेले तिकडं. हे पाठच झालं पाहिजे, 2-3 लिहून पाठ होऊन जाते. ठीक आहे, हे पाठ करायचं, इम्पॉर्टंट आहे. पुढे नेक्स्ट
नेक्स्ट काय दिलेलं आहे की स्पेसिंग द थ्रेट ऑफ एक्सटिंक्शन, म्हणजे असे हे एवढे स्पेसीज आहेत जे आता लुप्त होण्याच्या भीतीमध्ये आहेत. ठीक आहे, तर कोणते कोणते आहेत? 12% बर्ड्स आहेत, 23% मॅमल्स आहेत, 32% ॲम्फिबियन्स आहे आणि 31% जिम्नोस्पर्म्स आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्षात येते बघतात की 32% ॲम्फिबियन्स काय सर्वात जास्त आहे काय थ्रेट ऑफ एक्सटिंक्शन. तर मग याचा ऑर्डर पण एखाद्याच क्वेश्चनमध्ये विचारू शकतात. तर ऑर्डर विचारला तर मग आपल्याला असा ऑर्डर, हे पर्सेंटेज तर पार्टच करायचं आपल्याला, पण ऑर्डर विचारला तर मग असं करायचं की सर्वात जास्त एक्सटिंक्शन कोणाचं होऊ शकतं लवकर? ॲम्फिबियन्सचं. मग त्याच्यानंतर कोण एक्सटिंक्ट होईल? जिम्नोस्पर्म. त्याच्यानंतर मॅमल्स होतील आणि नंतर सर्वात शेवटी बर्ड्स कमी आले. ठीक आहे, पुढे पुढे काय दिलेलं आहे? कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, हे आकड्यानुसार आहे बरं. म्हणजे आता 32% ॲम्फिबियन्स आहे, तर म्हणजे काय सर्वात जास्त संख्या कोणाची आहे लुप्त होण्याची? ॲम्फिबियन्सची. त्याच्यावर कमी संख्या कोणाची लुप्त होण्याची? जिम्नोस्पर्मची. त्याच्यावर कमी संख्या कोणाची लुप्त होण्याची? मॅमल्सची. आणि त्याच्यावर कमी संख्या कोणाची लुप्त होण्याची? तर बर्ड्सची. ठीक आहे, पाठ करायचं. पुढे आहे कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉस. ठीक आहे, आता हे पॉईंट पण खूप इम्पॉर्टंट आहे, मी पर्पल मार्क केलेलं आहे. हे दरवर्षी क्वेश्चनला याच्यातून क्वेश्चन येतो म्हणजे येतो आणि याही वर्षी पण येईलच. 100% पाठ करायचं. ठीक आहे, याच्यात काय नाही, एक लाईन पाठ करायच्या प्रत्येकाच्या. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? द इव्हेल कॉर्टेड 4 मेजर कॉजेस, म्हणजे काय बायोडायव्हर्सिटी लॉस होण्याचे 4 मुख्य कारणं असतात. कोणते कोणते 4 मुख्य कारणं असतात ते पाठ झालं पाहिजे पहिले. काय? हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन हे एक कारण आहे. दुसरं ओव्हर एक्सप्लॉयटेशन दुसरं कारण आहे. तिसरं काय? एलियन स्पेसीज इन्व्हेजन हे एक तिसरं कारण आहे. आणि को एक्सटिंक्शन, ठीक आहे, हे चौथं कारण आहे. एवढे सगळे 4 कारणं असल्यामुळे काय होते? बायोडायव्हर्सिटीचा काय होतं? लॉस होत असतो. ठीक आहे, पहिलं आहे हॅबिटॅट लॉस आणि फ्रॅगमेंटेशन. हॅबिटॅट लॉस आणि फ्रॅगमेंटेशनमध्ये बस एवढंच एक एक्झाम्पल पाठ करायचं. काय? ॲमेझॉन रेन फॉरेस्ट इन ब्रॅकेट लंग्स ऑफ द प्लॅनेट, म्हणजे ॲमेझॉन रेन फॉरेस्टला लंग्स ऑफ द प्लॅनेट म्हणलं जातं. ठीक आहे, तिथं बिंग कट ऑफ सोयाबीन कल्टिवेशन अँड ग्रासलँड ऑफ द रेझिंग बीफ कॅटल, म्हणजे काय? तिथल्या लोकांनी काय केलं की ॲमेझॉन रेन फॉरेस्टला काय केलं? कट केलं. कशासाठी? त्यांच्या सोयाबीनच्या शेती करण्यासाठी. आणि जे प्राणी आहेत, ठीक आहे, बीफ म्हणजे गाय म्हशी वगैरे जे आहेत त्यांना चारा खाण्यासाठी त्यांनी ॲमेझॉन फॉरेस्टला काय केलं? कट केलं. तर त्याच्यामुळे काय झालं? बायोडायव्हर्सिटीचा लॉस झाला. तर मग असं जे असतं की आपण तिथं जाणं आणि आपण ते आपल्या सोयीनुसार कट करणं, त्याला काय म्हणतं? हॅबिटॅट लॉस. म्हणजे काय झालं? इथला हॅबिटॅट लॉस झाला आणि फ्रॅगमेंटेशन झालं. ठीक आहे, याच्यामध्ये आलं लक्षात. तर मग हे स्टेटमेंट आणि याचं हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. पुढे आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशनमध्ये काय होतं की तिथं काय होत असतं की सरळ ज्यांचं म्हणणं असतं की व्हेन नीड इज टर्न इन टू ग्रीड, म्हणजे काय? जसं लोकांची गरज काय होते जास्त वाढत जाते त्यावेळेस काय होत असतं की बरेच प्राणी एक्सप्लॉइट होऊन जातात. तर याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओव्हर एक्सप्लॉयटेशनमध्ये एक्झाम्पल कोणाचं आहे? स्टेरल काऊ आणि पॅसेंजर पिजन. ठीक आहे, जर हे तुम्हाला कुठेही दिसलं ऑप्शनमध्ये स्टेरल काऊ आणि पॅसेंजर पिजन, म्हणजे काय असणार? ते ओव्हर एक्सप्लॉयटेशनचंच असणार त्या. ठीक आहे, मॅच द फॉलोइंगमध्ये जरी विचारलं तरी हे मी तुम्हाला फक्त एक वर्ड देतो आहे, ते जरी पाठ असले तरी आपल्याला आन्सर काढता येईल. ओके, पुढे काय दिलेलं आहे? हे पॉईंट एक लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल झालं, मराईन फिश पॉप्युलेशन आर ओव्हर हार्वेस्टेड इंडेंजरसली कमर्शियली इम्पॉर्टन्स पर्पज, म्हणजे काय की त्यांचं म्हणणं असं होतं, म्हणजे ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय असतं की कमर्शियल इम्पॉर्टन्ससाठी म्हणजे बिझनेससाठी काय करू लागले की समुद्रातले जे फिश असतात त्यांची खूप जास्त हार्वेस्टिंग करू लागले म्हणजे खूप साऱ्या माशांना पकडू लागले एकदाच. त्याच्यामुळे काय झालं की ते सगळे फिशेसची प्रजाती वगैरे मरू लागल्या किंवा संख्या खूप कमी होऊ लागली. ओके, आलं लक्षात. हे पॉईंट लक्षात ठेवायचं ओव्हर एक्सप्लॉयटेशनमध्ये. ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय करणे? कुठल्याही गोष्टीचं ओव्हर यूज करून घेणे. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. पुढे एलियन स्पेसीज इन्व्हेन्शनमधले हे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत? एक्झाम्पल आहेत, पाठ करायचं. एलियन स्पेसीज इन्व्हेन्शन म्हणजे काय? एका ठिकाणामध्ये एखाद्या जागेमध्ये दुसरा एक प्राणी येऊन राहणे आणि त्याच्यामुळे काय होणं? पहिलावाला प्राणी मरून जाणं. ठीक आहे, हे असं लक्षात ठेवायचं एलियन स्पेसीज इन्व्हेन्शन. तर याच्यामधलं एक्झाम्पल पहिलं आहे नाईल पर्चमध्ये काय झालं की Nile perch introduced in Lake Victoria in Eastern Africa lead to the extinction of 200 species of cascade फिश किंवा सिचिल्ड फिश, काही प्रोनाऊन्सिएशन करा, इन द लेक. म्हणजे काय? नील पर्च नावाचा एक प्राणी असेल, काही असेल, तो काय केला की लेक ऑफ विक्टोरिया इन ईस्ट आफ्रिका या याच्यामध्ये लेकमध्ये सोडला. तर त्याला त्या प्राण्यात सोडल्यामुळे काय झालं की ते एक्सटिंक्शन ऑफ 200 स्पेसीज ऑफ किल्ड फिश इन द लेक, म्हणजे जी किल्ड नावाची फिश होती त्याच्या 200 प्रजाती नष्ट झाल्या. कोणामुळे? या नील पर्च प्राण्याला त्या पाण्यामध्ये टाकल्या, नदीमध्ये टाकल्यामुळे, लेकमध्ये टाकल्यामुळे. ओके, तर हे स्टेटमेंट पाठ करायचं. पुढे काय दिलं? कॅरोट ग्रास, पार्थेनियम, लँटाना अँड वॉटर हॅसिंथ, म्हणजे काय? युफोर्निया,
आर इन्व्हेन्शन वीड्स. ठीक आहे, आर इन्व्हेन्शन वीड्स म्हणजे काय, इन्व्हेन्शन वीड्सचे एक्झाम्पल काय असं विचारलं तर हे 3 येणार. ठीक आहे, इन्व्हेन्शन वीड्स. कॅरोट ग्रास म्हणजे काय, गांजर गवत. ठीक आहे, त्याला बायोलॉजिकल नेम काय, पार्थेनिया. लँटेनिया पुन्हा काय झालं, सॉरी लँटाना. आणि वॉटर हॅस्नीज म्हणजे काय, पाण्यातलं आहे हा. याचा एक्झाम्पल काय आहे, युफोर्निया. ठीक आहे, हे तिन्ही 1 2 3. ठीक आहे, हे तिन्ही जे आहेत ते इन्व्हेन्शन वीडचे एक्झाम्पल आहेत, तर हे पाठ करायचं. पुढे जे आहे आफ्रिकन कॅटफिश. आफ्रिकन याच्यामध्ये काय दिलं की आफ्रिकन कॅटफिश क्लॅरेसा गॅरिपायनस आर पोजेसिंग द थ्रेट टू द इंडेशियस कॅटफिश. म्हणजे काय, आफ्रिकन कॅटफिश कॅरिओसा ग्रेपायनस ही एक फिश आहे. ठीक आहे, आर पोजेसिंग द थ्रेटनिंग ऑफ इंडेशियस कॅटफिश म्हणजे दुसरी एक प्रकारची कॅटफिश आहे, त्याच्यामुळे काही खतऱ्यामध्ये आहे. ठीक आहे, ही स्टेटमेंट लाईन जसंच तसं पाठ करायचं किंवा एकदा दोनदा वाचायचं. ऑप्शनमध्ये दिसले की आपल्याला फक्त लक्षात आलं पाहिजे. ओके, तर मग ही कशाचे एक्झाम्पल आहेत, एलियन स्पेसिस इन्व्हेन्शनचे. पुढे आहे को एक्सटेन्शन. सरळ लक्षात काय घ्यायचं, पहिला पॉईंट, वेन हो स्पेसिस बिकम एक्सटेन्स its parasites meets the same fate. म्हणजे काय, सरळ की पॅरासाईट म्हणजे कसे असतात, एखादा ऑर्गॅनिझम एखाद्या झाडावर जिवंत असतो. सपोज ते झाडच मरून गेलं तर मग काय होते, काही दिवसांना ते ऑर्गॅनिझम पण मरून जाते. त्यांना हे म्हणायचं. तर हे स्टेटमेंट 2दा-3दा पाठ करायचं, वाचून घ्यायचं. आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत, पॅरासाईट आणि म्युटेन्झलिझम. ठीक आहे, सॉरी दिसत आहे का, सॉरी हां, पॅरासाईट आहे आणि म्युटेन्झलिझम आहे एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट. आता याच्या नेक्स्टमध्ये काय लक्षात घ्यायचं की आता याच्यामधलं इम्पॉर्टंट पॉईंट्स तेवढं सांगते, हे 2दा-3दा वाचून घ्यायचं, हे पाठ करायचं. ॲमेझॉन रेन फॉरेस्ट प्रोड्युसेस अप्रॉक्सिमेटली 20% ऑफ द टोटल ऑक्सिजन ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर बाय फोटोसिंथेसिस. म्हणजे ॲमेझॉन म्हणजे पूर्ण अर्थवर जेवढं पण ऑक्सिजन तयार होत असेल त्याचं 20% फक्त कोण देतो, ॲमेझॉन रेन फॉरेस्टच देत असतो, तेवढं जास्त. ठीक आहे, पुढे पॉलिनेशन म्हणजे जे झाडावरचे जे पोलेन ग्रेन्स असतात ते पॉलिनेशन करायला कोण वापरतात, बीज, हंबल बीज, बर्ड्स आणि बॅट्स वापरले जातात. ठीक आहे, म्हणजे हे पॉलिनेशन करतात. एवढे ऑर्गॅनिझम पाठ करायचं. पुढे हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे दरवर्षी एक्झाम्पल आलेलं आहे, यावर्षी पण याचे खूपच चान्सेस आहेत. तर इन सिटू कन्झर्वेशनला दुसरं नाव काय, ऑन साईट कन्झर्वेशन. ठीक आहे, याची एक्झाम्पल सरळ पाठ करायची. याच्यामध्ये काय येतं, हॉटस्पॉट, बायोस्फिअर रिझर्वेअर, नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सँच्युरी, स्केअर्ड ग्रूज. ठीक आहे, हे सगळे येतात. त्याला ट्रिक काय आहे, HB न्यूज आहे. H फॉर हॉटस्पॉट, B फॉर बायोस्फिअर रिझर्वेअर, N फॉर नॅशनल पार्क, W E स्मॉल लिहिलं आहे म्हणजे त्याचं काय घेणं नाही, जे कॅपिटल लिहिलं त्याचंच असणार. W फॉर वाईल्ड लाईफ सँच्युरी, S फॉर स्केअर्ड ग्रूव्स. ठीक आहे, कन्झर्वेशन म्हणजे काय, एखाद्या प्राण्याच्या ग्रुपला वाचवणं, तो एक्सटेन्स होऊ देणं, लुप्त होऊ द्यायचं नाही, झाडांना पण लुप्त होऊ द्यायचं नाही, ते सगळं आलं लक्षात. हे एक पाठ करायचं. पुढे इम्पॉर्टंट आहे बरं, पाठच झालं पाहिजे. ठीक आहे, क्वेश्चन येऊ शकतो. पुढे आता आहे. ठीक आहे, याच्यानंतर काय दाखवलेलं आहे की वर्ल्डमध्ये टोटल 34 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत. हे पाठ झालं पाहिजे. पूर्ण वर्ल्डमध्ये किती संख्या आहे हॉटस्पॉटची, 34 आहे. त्यातले आपले 3 ते 4 आहेत. कोणते नाव पाठ पाहिजे. वेस्टर्न घाट एक हॉटस्पॉट आहे आपल्याकडलं, श्रीलंका, पुन्हा इंडब्रुमो आणि हिमालया. ठीक आहे, वेस्टर्न घाट अँड श्रीलंका, इंडीब्रुमो अँड हिमालया हे काय आहेत, आपल्या इंडियामध्ये आहेत हॉटस्पॉट. पाठ झालं पाहिजे, इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चनमध्ये विचारतील हे. ठीक आहे, पुन्हा काय दिलेलं आहे, जे 34 हॉटस्पॉट आहे ते लेस दॅन 2% ऑफ द अर्थ लँड एरिया. म्हणजे या पूर्ण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटच्या जेवढी पण जागा असेल ती पृथ्वीच्या 2% कमी जागा आहे, वापरतात ते. ठीक आहे, हे स्पेशली पाठच झालं पाहिजे. काय 14 बायोस्फिअर रिझर्वेअर्स म्हणजे ते रिझर्वेअर्सची संख्या, बायोस्फिअर रिझर्वेअर किती आहेत, 14 आहेत. नॅशनल पार्क किती आहेत, 19 आहेत. आणि 448 का आहेत, वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत. हे सगळे कशामध्ये आहेत, आपल्या इंडियामध्ये आहेत. आलं लक्षात. तर इंडियामध्ये 14 बायोस्फिअर आहेत, 90 नॅशनल पार्क आणि 448 वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत. पाठ झालं पाहिजे. दुसरं आहे स्केअर्ड ग्रुप. या स्केअर्ड ग्रुपमधले हे एवढे सगळे एक्झाम्पल्स आहेत. जेवढे जास्त पाठ झाले तेवढे झाले, पण वेस्टर्न घाट लक्षातच ठेवायचा. स्केअर्ड ग्रुप्स म्हणजे देवाच्या नावानं सोडलेले जंगल, त्याला म्हणतो आपण स्केअर्ड ग्रुप्स. ठीक आहे, त्याला आपण त्या जंगलाला देव म्हणून पूजलं जातं. पुढे असे कोणते आहेत स्केअर्ड ग्रुप्समध्ये, खासी आणि जैंथा हिल्स ऑफ मेघालया, आरवली हिल्स इन ब्रॅकेट राजस्थान, वेस्टर्न घाट, सारगुजा, चंदा आणि बस्तरा. ठीक आहे, बस्तर रिजन मध्य प्रदेशमधला. ठीक आहे, तर हे जस्ट वाचायचे. वेस्टर्न घाट लक्षात ठेवायचं की स्केअर्ड ग्रुपचं एक एक्झाम्पल आहे वेस्टर्न घाट. ठीक आहे ऑफ C2 आणि XC2 कन्झर्वेशन. ठीक आहे, ऑफ C2 आणि XC2 कन्झर्वेशनचे पण सरळ एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. म्हणजे XC2 कन्झर्वेशनलाच ऑफ C2 कन्झर्वेशन म्हणतात. ठीक आहे, याचे एक्झाम्पल काय आहेत, झूलॉजिकल पार्क्स, बॉटनिकल गार्डन्स, वाईल्ड लाईफ सफारी पार्क, सीड बँक आणि क्रायो प्रिझर्वेशन. ठीक आहे, आता
ex-situ कन्झर्वेशनचं हे झालं, ठीक आहे, एक्झाम्पल तेवढंच विचारतात. ओके, आता हे तर झालं. दुसरं काय आहे याच्यामधलं, हे एक एवढं लक्षात ठेवायचं की WSSDचा लॉंग फॉर्म काय, वर्ल्ड स्मिथ ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, ही संस्था कधी तयार केली ती 2002मध्ये. या संस्थेमध्ये किती कंट्रीजनं पार्टिसिपेट केलं, 190 कंट्रीजनं पार्टिसिपेट केलं. ठीक आहे, आणि वरी काय दिलेलं आहे, द हिस्ट्री ऑफ कॉन्व्होकेशन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी द अर्थ्स मंथ वॉज हेल्ड इन रिओ डिओ जेनेरो 1992. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. हे स्टेटमेंट काय नाही, एक मीटिंग घेतली होती कधी 1992मध्ये रिओ दी जेनेरिओमध्ये. तर हे स्टेटमेंट जस्ट ट्रू का फॉल्समध्ये विचारायला येतं, तर हे 2दा-3दा वाचून पाठ करून टाकायचं. ओके, झाला पूर्ण चॅप्टर, डन.